नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणा एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा प्रकार शिकणार आहोत। क्रियापद हा व्याकरणाचा प्रकार जो आहे तो इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना, नवोदय परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा ग्रामरचा प्रकार उपयोगी पडतो। चला तर मग आज क्रियापदाची ओळख करून घेऊया। तर बघा, इथे दिलेला आहे क्रियापद। आज आपण शिकणार आहोत क्रियापद। मुळात क्रियापद म्हणजे काय किंवा क्रिया म्हणजे काय हे जाणून घेऊया। क्रिया म्हणजे कोणतेही केलेले काम किंवा हालचाल, जसं की इंग्रजीमध्ये आपण त्याला ॲक्शन म्हणतो, कृती, किंवा मराठीमध्ये कृती म्हणतो। तर कोणतीही केलेली कृती, कोणतेही केलेले काम, कोणतीही केलेली क्रिया म्हणजे क्रियापद। तर आज आपण हे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, इथे तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहे। 4 वाक्य ही मराठीतली इथे दिलेली आहे। तर बघा, पहिलं वाक्य बघा, सुरेखा चिक्कू खाते। दुसरं वाक्य, सुदेश पाणी पितो। बघा, 2 वाक्यांमध्ये काय काय आहे ते बघूया। बघा, सुरेखा चिक्कू खाते। आता सुरेखा कोणती क्रिया करत आहे, तर खाण्याची क्रिया करत आहे। सुदेश पाणी पितो। सुदेश कोणती क्रिया करत आहे, तर पिण्याची क्रिया करत आहे। आता दिलेल्या वाक्यात खाते आणि पितो ह्या दोन्ही काय आहे, क्रिया आहे, म्हणजे कोणती तरी कृती होत आहे। तर या कृतीशिवाय हे वाक्य पूर्ण होऊ शकत नाही। जर बघा, आपण जर म्हटलं सुरेखा चिक्कू, वाक्याचा अर्थ कळतो का आपल्याला? नाही कळत। तसंच आपण जर म्हटलं सुदेश पाणी, तर वाक्याचा अर्थ कळतो का? तर नाही कळत। तर जेव्हा संपूर्ण वाक्याचा अर्थ कळण्यासाठी त्याला क्रियापद जोडलेले असल्यामुळे आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळतो की नेमका जो कर्ता आहे किंवा जी व्यक्ती आहे ती काय करत आहे, हे या क्रियापदामुळे समजते। म्हणजे खाते, पिते, पितो हे काय आहे, क्रियापदे। ही दोन्ही शब्द काय आहे, क्रियापदे किंवा क्रियापद। त्याच प्रकारे बघा, दुसरं वाक्य आहे, माधव शाळेत जात होता। आता इथे माधव कोणती क्रिया करत आहे, तर जाण्याची क्रिया करत आहे, जात होता। एक होता शेतकरी। आता बघा, इथे एक शेतकरी असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो का? तर एक होता शेतकरी। तर इथे क्रियापद कुठे आलेला आहे, इथे मध्ये आलेला आहे। तर तुम्हाला यावरून हे पण समजेल की क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटीच येत नाही, तर मध्ये सुद्धा येऊ शकतं। म्हणजे क्रियापद हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो। म्हणजे क्रियापदामुळे पूर्ण एका वाक्याची रचना आपल्याला समजते। त्यामुळे क्रियापद हे वाक्य रचनेसाठी खूप आवश्यक असं असतं। म्हणजेच काय, तर याची तुम्हाला आता व्याख्या समजली असेल। आता खाते, पितो, जात होता आणि होता ही सर्व आहे क्रियापदे। तर क्रियापद म्हणजे काय, ही कॉन्सेप्ट तुम्हाला, ही कल्पना तुम्हाला नक्कीच समजलेली असेल। अशा सारख्या वाक्याचा सराव तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून करायला पाहिजे। जितकी जास्त या प्रकारचे वाक्य तुम्ही शोधून काढली, तेवढे जास्त तुम्हाला या प्रकारच्या वाक्याचा सराव हा निश्चितच होईल। आणि नवोदयच्या 5वीच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा जो व्याकरणाचा प्रकार आहे हा नक्कीच समजेल, याचा उपयोग होईल। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये। धन्यवाद।